सुहाजी केंबारी साहेबांचं अफलातून नियोजन. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी किती करता हे जरी महत्त्वाचं असलं तरी कशा करता याला महत्त्व आहे. सुदर्शन आणि सुदर्शनच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलंय. खूप चांगला व्यक्तिमत्व या स्पर्धेला लाभलाय, चांगला स्कोरर. आणि ही संपूर्ण स्पर्धा टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवली जाते अख्ख्या जगभर. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. आणि घेऊन जाईल तुम्हाला पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने क्रिकेटच्या विलोभनीय दुनियेमध्ये. जगाच्या रंगमंचावर वावरत असताना अनेक प्रकारची संकट येत असतात, परंतु त्या संकटांना सांगायचं असतं या कितीही वेळा आम्ही बुरुजाप्रमाणे उभे आहोत, ढासळणार नाही. संघर्षाच्या वाटेवरील योद्धा होऊ पाहणाऱ्या सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. मी समालोचक रमेश शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करेल. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. टीम संदीप 11 डिहेनोली आणि माल्हेड कर्णधाराने सांगितलं होतं की ही दोन गावं जर पाहिली तर एकाच शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील, परंतु या क्रिकेटच्या विद्यालयामध्ये काय धडे गिरवले जातील हे पाहणं तेवढं अचूक्याचं ठरेल. सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी रुपेश आणि अक्षय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. परेश हॅलो चेक हॅलो. याच दरम्यान सन्माननीय मनोजी पतारे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. गेल्या वर्षी मनोजी पतारे साहेब तब्बल 7 दिवस उपस्थित होते, परंतु आता कामानिमित्ताने वेळ मिळत नाही. जेवढा वेळ मिळेल तेवढी त्यांची पावलं इकडे येतात. पहिलाच बॉल. इथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चालला एक्स्ट्रा कव्हरकडे. तिथे एक क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र बॅट्समन इज ऑफ द मार्क. 2 रन्स. सुरुवात केली बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मालेड संघाच्या या हुकमी 91. यावेळेस कोलवट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. जोपर्यंत फिल्डिंग होईल तत्पूर्वी 2 धावा मिळतील या मॅचमध्ये मालेड संघाला. संदीप 11 डेहनोली अर्थात संदीपजी घोरड सर यांचा संघ आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. आणि एका बाजूला पाहिलं तर मदनजी ठाकरे सर यांचा संघ मालेड. 2 गावांमध्ये अंतर जर पाहिलं तर फक्त 1 किलोमीटरचं. आणि कर्णधाराने सांगितलं की आम्ही दोन्ही गावांच्या शाळा जर पाहिल्या तर एका शाळेमध्ये शिकतो आहोत. जवळची माणसं अति घातक असतात, परंतु जीवनामध्ये क्रिकेटमध्ये जवळचं कोणी नाही, लांबचं कोणी नाही, फक्त तुम्हाला खेळावं लागतं. इथे ऑफ स्टंपच्या पुढे शफल झाले. फलंदाज ऑन साईडला ड्राईव्ह केलं. चेंडू निघून चाललाय मिड विकेट. अर्थातच प्रवेश द्वाराला सलामी द्यायला हा येतोय मालेड संघाच्या डगआउटला टाळ्यांचा उद्घोष करण्यासाठी चौकार. काय महिमा वर्णू सह्याद्री खोऱ्याचा, करू सन्मान महाराष्ट्राच्या मातीचा. इथे मात्र सन्मान केला जातोय क्रिकेटचा या संपूर्ण खेळाडूंच्या माध्यमातून. कारण जेव्हा जेव्हा हे खेळाडू खेळपट्टीवर खेळतात तेव्हा तेव्हा सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट जगताची उंची सातत्याने वाढली जाते. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 8 धावा धावपलक्यावर. मालेड संघ योग्य ट्रॅकवर आणत असताना इथे इनसाइड आउट पाहू शकाल. चेंडू निघून चाललाय नो मॅच लँडमध्ये. चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि आपण पाहू शकाल पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जर तुम्ही बनवल्या तर मात्र येणाऱ्या प्रत्येक षटकामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करू शकता. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात करा शेवट भेटेल. चाला पोहोचाल, बोला सांगाल, खेळा जिंकाल. आणि इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होतोय बॅटिंग करत असताना मालेड संघाच्या वतीनं. सलामीची जोडी आपल्या नावाची दखल धावफलकाला आणि सातत्याने या टेनिस बॉल क्रिकेट जगताला घ्यायला इथे भाग पाडते. चांगली सुरुवात आहे. धावसंख्या ती 10. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे फलंदाजाने लाईन ओळखली आणि चेंडू जाऊ दिला. हिरामन खरकर सरांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. आणि ते जेव्हा इशारे करतात ना त्या प्रत्येक इशारामध्ये आम्ही प्रेमात पडतो. इशारा तर सगळेच करतात पण काहींचे इशारे लागतात काहींचे लागत नाही. धावसंख्या ती धावफलकावर 11. 5 चेंडूंचा खेळ झालाय.
एक चेंडू आपण पाहू शकाल वाईट बॉल, आणि काल पाहिला असेल हिरामण करकर सरांना, काय वाईट बॉल दिला, पूर्णपणे डोक्यावर आणि पायाने वाईट दिला. आज सुद्धा आम्हाला तो वाईट पाहायचा. इथे मात्र पुन्हा एकदा ओव्हर पिच होता, धमाका झाला, चेंडू निघून चाललाय. मोहम्मद शामी स्टँडला सलामी द्यायला, बिग ब्लास्ट षटकार. सुवर्णाची किंमत तेव्हा वाढते जेव्हा तो गळ्यामध्ये असतो. फलंदाजाची किंमत तेव्हा वाढते जेव्हा खऱ्या अर्थानं फलंदाज चांगल्या मोमेंटला चांगला खेळ करतात. क्या बात आहे, कमबॅक केलंय गोलंदाजानं. शेवटच्या चेंडूवर अपील होती विकेट किपरची, परंतु इथे आलाय डॉट बॉल आणि बघता बघता षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या मॅचचा विचार केला तर आपण पाहतोय मालेर संघाची धावसंख्या बिनबाद 17 धावा. हॅलो चिक हॅलो. थँक्यू डीजे. हॅलो चिक हॅलो. हॅलो चिक हॅलो. माल्हेड संघाचे जुने जाणते खेळाडू सन्माननीय शरदजी पवार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. पवार म्हणजे पावर. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मालेर संघाची धावसंख्या बिनबाद तब्बल 17 धावा. ऋषभ पंतच्या टी शर्टची आठवण आली, कारण त्याच्या टी शर्टवर आकडा असतो 17चा. सलामीची जोडी या ठिकाणी पाहू शकाल. 6 चेंडू खेळला बॅट्समन रुपेश, संघाची धावसंख्या 17 आणि रुपेशच्या नावावर 16. एकंदरीत एक वाईट बॉल. एक एक खेळाडू आपल्या संघाचा रथ सातत्याने यशस्वी करत असतो. हे मागील मॅच मध्ये पाहिलं असेल. जगदीश भाग्यवंताला बाद केलं होतं डेनोली संघाने. त्यानंतर काय पार्टनरशिप रचली दोन्ही फलंदाजांना, आणि बघता बघता त्यांच्या दोघांच्या फलंदाजीमधून 50 धावा बनल्या. त्यास माफी असावी. आदर्श धानिवलीच्या विरोधात खेळत होता खाटेकर संघ, आणि इथे मात्र डेनोली संघ प्रथम गोलंदाजी करत असताना पाहू शकाल. सुरुवात खराब आहे धानिवली संघाची, परंतु चांगली सुरुवात आहे मालेर संघाची. तब्बल 17 धावा आणि या चेंडूवर मिळवली 1 धाव. एकंदरीत टीमची टोटल 18. प्रत्येक संघाच्या संघनायकाला अपेक्षा असते की सुरुवात चांगली व्हावी, आणि ती मात्र इथे करत असताना दोन्ही फलंदाज बॅट्समन रुपेश आणि अक्षय. अक्षयची कामगिरी या ठिकाणी चांगली राहील मी तर म्हणेन, कारण अक्षयला माहित आहे इथे इन्फॉर्म बॅट्समन आपण पाहतो रुपेशला स्ट्रायकिंग एंडवर आणणं आणि त्यानंतर सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावर ठेवणं, या सगळ्या गोष्टी करत असताना बॅट्समन अक्षय आणि रुपेश. इनसाइड आउट, क्या बात आहे, काय कव्हर ड्राईव्ह खेळला. चेंडू निघून जाईल, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या चेंडूवर 4 4 4. चौकार. हॅलो चिक हॅलो. क्या बात आहे, सगळं मैदान माझं आहे, सगळ्या दिशा माझ्यात. इथे मात्र ऑन साईडला फक्त आणि फक्त फ्लिक केले चेंडूला, निघून जाईल चेंडू मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आणखी एक दर्जेदार चौकार. फलंदाज सांगत असताना नशा करायची असेल तरी ती चौकारांची करा, ती नशा उतरणार नाहीये. नादब्रह्म घुमलाय फलंदाज रुपेश नावाच्या फलंदाजीचा. मोठा बंधू खेळतोय, अजून छोटा बंधू खेळपट्टीवर यायचा बाकी आहे. एका घरातील 2 संस्कार. बॅट्समन खेळतोय रुपेश ठाकरे आणि यायचा बाकी आहे राकेश ठाकरे. रुपेश, राकेश आणि संघाचे
सर्वे सर्वा सन्माननीय मदनजी ठाकरे सुद्धा अजून डगआउट मध्ये आहेत. र पासून तयार झालेली माणसं वेगळे असतात. अजून रोहित दळवी सुद्धा डगआउट मध्ये आहे. छोटा पॅकेज बडा धमाका, या सगळ्या गोष्टी सुदर्शन आमच्यापर्यंत पोहोचवतोय. इथे मात्र ओव्हरपिच होता, पाहू शकाल ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न, इनफिल्ड क्लिअर झाली नाही. फलंदाज बाद. डेनोली संघाला नितांत आवश्यकता होती ब्रेक थ्रूची आणि ते मात्र इथे मिळून दिली. गोलंदाज प्रवीण, फलंदाज बाद अक्षय. बॅक टू द डगआउट. सर्वात चांगले बॅटिंग करत असताना मार्लेट संघाची. अक्षय झाला 2 चेंडू खेळून 1 धावेवर बाद. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचला बॅट्समन राकेश. रुपेश आणि राकेश दोघे सख्खे बंधू, 2 बंधू खेळताना मी पाहिलेले आहेत. आर्यन स्पोर्ट टेंबरे संघामध्ये मनोज केंबारी आणि शैलेश केंबारी. इंटरनॅशनलचा विचार केला, कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या. मार्क अँड स्टिवा. शहापूरमध्ये तुम्ही गेलात, अमित भांडे, आतिश भांडे खेळतो गोटेकरमध्ये. तुम्ही जर दसईमध्ये जर गेलात तर तुम्हाला मिळेल मुस्तफा शेख आणि अख्तर शेख, दोघे सख्खे बंधू खेळताना. तुम्ही चरीवकडे चिरवलीकडे वळालात, तुम्हाला रुपेश फळडे आणि प्रवीण फळडे, अजित फळडे आणि प्रवीण फळडे 2 सख्खे बंधू खेळताना पाहायला मिळतील. एका घरातील 2 बंधू खेळत असताना आम्हाला सातत्याने पाहायला मिळतात. षटकांच्या समाप्तीनंतर मालेट संघाची धावसंख्या ती धावपलक्यावर 27 धावा. 13.50 ची सरासरी गाठली आतापर्यंत मालेट संघानं. प्रतिस्पर्धी संघ संदीप 11 डेहिनोली संघाला विचार करावा लागेल आणि इथे मात्र कल्पनेचा कावर मनामध्ये उठलाय की विकेट कोणत्या पद्धतीने पाडायची. 2 षटकं संपली, तब्बल 27 धावा धावपलक्यावर आणि आतापर्यंत पाहतोय हरी हरड गोलंदाजी मार्क सज्ज डेनोली संघाच्या वतीनं. संदीप 11 डेनोली, संदीपजी गोरखसर यांचा संघ या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच इथे कमबॅक करण्यासाठी आणलंय हरी हरडला. करावं लागेल. पहिल्या चेंडूवर डॉट बॉल फेकलाय, कारण आपण पाहतोय धावसंख्येचा वेग आहे ना तो आसमंतापर्यंत जाऊन पोहोचलाय. 2 षटकांच्या समाप्ती नंतर धावसंख्या ती धावपलक्यावर आतापर्यंत पाहतोय 27 धावा. इथे मात्र इम्प्रोव्हायझेशन चेंडू गॅप मधून निघून गेलाय. थर्ड मॅन कडे थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट, वेगाने रस मिळतील 4 आणि आणखी एक चौकार. तीस धावा. कौतुक करेल मी बॅट्समन रुपेश नावाच्या फलंदाजाचं. इथे मात्र पुन्हा एकदा फ्लिक करत असताना चेंडू निघून चालला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद रुपेश. एका वादळी खेळीचा या ठिकाणी होईल अंत. ज्या फलंदाजाकडून खूप मोठी अपेक्षा, त्याने दाखवलं मोठ्या धावांचं लक्ष, तो फलंदाज झालाय बाद. रुपेश बॅक टू द पेव्हिलियन. आणि अंपायर गोलंदाजाच्या गोलंदाजीवर घेतलंय ऑब्जेक्शन. अंपायरने सांगितलंय इथे चेक करावं लागेल, रिव्ह्यू.
टेक्निकल कमिटी आपण सज्ज व्हा. त्याचबरोबर थर्ड अंपायर या ठिकाणी यायचं आहे आणि गोलंदाजाने चेंडू योग्य फेकलाय की नाही आहे या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. रुपेशचं भविष्य धोक्यात असेल, कारण रुपेश झेल तर पकडलाय क्षेत्ररक्षकानं. आपण पाहिलं असेल फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, ऑप्शनच्या पुढे सफल झाला होता बॅट्समन रुपेश. आतापर्यंत पाहिलं तर खूप मोठी धावसंख्या त्याने उभी केली आहे. एक षटकार आणि चौकारांचा विचार केला तर मोजता मोजवत नाही आहेत. 5 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. एकंदरीत चांगली सुरुवात या ठिकाणी रुपेशने करून दिली, परंतु पाहू शकाल गोलंदाजाने फेकलेला चेंडू चांगला आहे की नाही आहे या गोष्टी पाहिल्या जातील. Yes, it's a fair delivery. चांगला चेंडू आहे. फलंदाज होईल बाद. बॅट्समन रुपेश बॅक टू द डगआउट. थँक्यू. एखाद्या वृक्षाची हिरवीगार पालवी पुन्हा एकदा दिसावी, ऋतू बदलावा आणि ती पालवी पुन्हा एकदा जमिनीवर कोसळावी. एका बाजूला पाहिलं तर 2 षटकामध्ये धावांचा भरधावपणा चालू होता, तब्बल 27 धावा. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या ती धावपलकावर 31 धावा. 3 चेंडूमध्ये या षटकामध्ये बनवल्या 4. एक चौकार तर आलाय. पुन्हा एकदा सफल झाले होते ऑप्शनच्या पुढे. फलंदाज खेळण्याचा प्रयत्न, फटका एक्झिक्यूट करू शकले नाही, परंतु गोलंदाजाची कमाल. गोलंदाज थर्डमॅनच्या लाईन पर्यंत, थर्डमॅनच्या प्लेस पर्यंत येऊ शकतो, हे क्रिकेटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. स्वतः गोलंदाज जबाबदारी घेऊन. अंपायर हाव इज दॅट. किती धावा आहे चेंडूवर? 2 धावा. आणि बाईच्या स्वरूपात की बॅटला कनेक्ट झालाय चेंडू. यस, फलंदाजाला मिळतील या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय मालेट संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत पाहतोय 33 धावा. पूर्वार्ध चालू आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये विचार केला, परेशने हाताळलं, त्या षटकामध्ये धावा जमवल्या त्या मालेट संघाने 17. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल 10. जे षटक हाताळलं प्रवीण. 3ऱ्या षटकामध्ये हरड 4 चेंडू फेकलेत, एक महत्वाचा गडी टिपलाय आणि 6 धावा खर्च केला. तिथे मात्र बॉडी टर्न केली, हाय बॅकलिप, चेंडू निघून चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही आहे. एका हाताने फिल्डिंग केली. तत्पूर्वी 1 धाव. फलंदाज होईल या ठिकाणी बाद. झटका 440चा करंट लागेल मी तर म्हणेन या बॉलवर मालेट संघाला. काही वेळ लावलंय की खऱ्या अर्थानं आम्हाला हा खेळ पाहण्यासाठी आम्ही मोबाईलमध्ये रिचार्ज करतो, तो सुद्धा नेटचा. यूट्यूबची हिस्ट्री पाहिली तर क्रिकेट वेड्या प्रेमाच्या आणि खऱ्या अर्थानं या क्रिकेटवर नितांत प्रेम करणाऱ्या, निष्ठा ठेवणाऱ्या सर्व खेळाडूंच्या आणि क्रिकेट रसिकांच्या यूट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त टेनिस बॉल क्रिकेट. यापूर्वी आम्ही पाहायचो इंटरनॅशनल क्रिकेट, परंतु आमचे टेनिस बॉल क्रिकेटर वळाले फक्त आणि फक्त टेनिस बॉल क्रिकेटकडे. इतकं वेळ टेनिस बॉल क्रिकेट जगताने लावलंय. 163 ग्रॅमचा असणारा चेंडू हातामध्ये घेणं आणि तो रिलीज करणं, त्यानंतर मात्र त्याला बॅटच्या साह्याने टोलवणं द्वंद्व असतं, कारण सांघिक कामगिरीचा आखाडा आहे हा. आणि या आखाड्यामध्ये आलो ना तर आम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागतं, तेव्हा आम्ही जगामध्ये प्रसिद्ध होतो. हॅट्स ऑफ क्रिकेट, लव क्रिकेट, लाईव्ह क्रिकेट अँड लव क्रिकेट. हा क्रिकेट आम्हाला देतोय आनंद. याच क्रिकेटनं तुम्हाला सगळ्यांना वेळ लावलंय म्हणून की काय, या स्पर्धेचा आजचा हा 4था दिवस इतका गजबजून सोडलेला दिसतोय प्रेक्षकांच्या गर्दीनं.
ही गर्दी आणि क्रिकेटवर प्रेम करणारी दर्दी या ठिकाणी पाहायला मिळते, यात शंका नाही आहे. सन्माननीय शिवाजी केंबारी सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022 क्रिकेटचा थरार दिवस क्रमांक 4 सामना क्रमांक 3 तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. पहिल्या मॅच मध्ये बाजी मारली शेलारी संघाने आणि बघता बघता साई स्पोर्ट्स सळगाव संघाला पराजयाची धूळ चाकली. त्यानंतर आपण पाहू शकाल आदर्श चषक धानिवली, अर्थातच आदर्श धानिवली संघ या ठिकाणी खेळला आणि त्यांच्या विरोधात फाईट केली खाटेकर संघानं. दुसऱ्या मॅच मध्ये खाटेकर संघाने अटकेपार झेंडा रोवला आणि बघता बघता तिसऱ्या मॅच कडे आपण वळालो. तिथं रंगलाय 2-2 संघामध्ये मालहेड आणि संघ संदीप 11 डेहेनोली. काही क्षणापूर्वी पाहिलं असेल तर डेनोली संघानं नाणेफेक जिंकली आणि घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि बघता बघता 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये धावा बनवल्यात मालहेड संघानं तब्बल 3 गड्याच्या मोबदल्यात 34 धावा. थँक्यू डीजे. या स्पर्धेचे प्रणेते अधिष्ठाते सन्माननीय शिवाजी केंबारी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार सर, आपण आलात. आप आए बहार आई. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मालनेर संघाची धावसंख्या धावफलकावर 34, 11.33 ची सरासरी आतापर्यंत गाठलेली आहे. संदीप 11 डेहनोली आणि फाईट करतोय मालेड संघ. नाणेफेक जिंकून घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आतापर्यंत थोडा यशस्वी आणि थोडासा महाग ठरलाय संदीप 11 डेहनोली संघासाठी. बॅटिंग करत असताना मालेड संघाने जरी 3 गडी गमावलेत, धावा मात्र या ठिकाणी योग्य पाहायला मिळत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. 2 षटकांचा खेळ शिल्लक. या 2 षटकामध्ये किती धावा बनतील हे सुद्धा पाहावं लागेल. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय गोलंदाज सज्ज प्रवीण, ज्यानं दुसरं षटक हाताळून केवळ 10 धावा खर्च केला आणि एक महत्वाचा गडी सुद्धा टिपला, विकेट सुद्धा घेतली होती त्या गोलंदाजानं. या षटकामध्ये मात्र निश्चित जबाबदारी वाढली असेल कर्णधाराची. ही प्रवीणला बोलावलंय, कमबॅक करण्यासाठी बोलावलं असेल आणि इथे मात्र कमबॅक करावं लागेल प्रवीणला. समोर आपण पाहतोय बॅट्समन राकेश, लॉफ्टेड ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. क्या बात आहे, काय झेल पकडलाय आणि झेल नंतर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळेल संदीप 11 डेनोली संघाच्या गोटामध्ये. इकडे पाहिलं तर फलंदाज बाद राकेश बॅक टू द पेव्हिलियन. ओठांवरच्या भावना जेव्हा कागदावर येतात तेव्हा कविगीत आणि प्रेमगीत तयार होतं, पण अंतःकरणामधील शौर्याच्या भावना जेव्हा खेळपट्टीवर उतरतात तेव्हा शौर्य गीत तयार होतं. कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनाचा वंडा गिळावा आणि बघता बघता पुन्हा एकदा कर्तव्याची वाट धरावी, ती आज प्रत्येकाला लागली. आणि बघता बघता इच्छा असेल जिंकण्याची, पण म्हटलं जातं ना मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर सातत्याने प्रयत्न आणि नशीब या 2 गोष्टींची सांगड घालावी लागते. तेव्हा मात्र यशस्वीता तुमच्या डोळ्यासमोर येते आणि तुम्हाला म्हणते ऑल इज वेल. धावसंख्या ती धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय 36 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. प्रवीण गोलंदाजी करतोय. 2 चेंडू फेकलेत.
इथे मात्र शेवटच्या मोमेंटला फक्त आणि फक्त दिशा दिली, वेग होता गोलंदाजाकडे, अचूक टप्पा नव्हता. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला आणि फटका एक्झिक्यूट करत असताना फलंदाजाने मात्र थोडासा बॉटम हँडचा फक्त वापर केला. म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कधी काही वेळा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, युक्तीचा वापर आणि या वापराने मिळतील 4 धावा चौकार. येणार पाहते हिटमॅन रोहित शर्माची आठवण करून देणारा ब्रँडेड A1 क्वालिटीचा षटकार. तिथे शून्यातून विश्व निर्माण करणं याला म्हणतात. फलंदाज बाद होत आहे, धावसंख्या स्थिरावली आणि त्यानंतर मात्र धावसंख्येचा वेग पुन्हा एकदा निर्माण करायचा आहे. अश्व मैदानात दौडायचं आहे आणि सातत्याने सांगायचं आहे डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं आहे. वाटेमध्ये प्रवासामध्ये अनेक प्रवासी लागतील. काही प्रवासी तुम्हाला तुमची साथ देतील, काही प्रवासी तुम्हाला अडचणी निर्माण करतील, पण इथे मात्र त्या अडचणींना सांगावं लागेल आमची स्वप्न खूप मोठी आहेत. इथे मात्र उराशी बाळगली खूप मोठी स्वप्न आणि ते स्वप्न साकार करणारा आणखी एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दोन चेंडूवर मिळवल्या 1 डझन धावा. बॅक टू बॅक 2 बिग ब्लास्ट. धावसंख्या ती मालेर संघाची तब्बल 52 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना फलंदाजाच्या मनामध्ये असणारी घुसमट या ठिकाणी पूर्णपणे उतरवत असताना या खेळपट्टीवरून संपूर्ण मैदानाच्या बाहेर शॉट ऑफ गुड लेन, फटका फसला, टेम्परामेंट संपलं, फलंदाज होईल बाद. ज्या फलंदाजाने इथे धावांचा पाऊस पडला आणि बघता बघता 7 चेंडूमध्ये 2 षटकार 1 चौकार सिंगल डबल रन घेतल्या, तो फलंदाज मदन झालाय बाद. मदन बॅक टू द डगआउट. मदन ठाकरे झाला बाद. अनिकेत आणि प्रतीक दोनही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. अजूनही एक सुद्धा चेंडू खेळले नाही आहेत. दोन्ही फलंदाज नवीन असतील, परंतु या नवीन फलंदाजांना थांबायला वेळ नाहीये. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. इथे मात्र ठोसा ठोसा द्यावा लागतो. स्लॉग म्हणजे ठोसा आणि तो मात्र या ठिकाणी द्यावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. इथे बॅट आणि पॅडच्या मधोमध चेंडू फेकलाय. डावा स्टंपच्या बाहेरून चेंडू निघून आलाय. अंपायर डिसिजन वाईट बॉल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदीप स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. कमबॅक केलं गोलंदाज संदीप नावाच्या गोलंदाजानं. संदीप 11 डेहेनोली. संदीप गोरट सरांचा संघ, तर एका बाजूला आपण पाहतोय माल्हेड मदन ठाकरे सरांचा संघ. निश्चितच मदन ठाकरे सरांनी काय फलंदाजी केली. 2 षटकार 1 चौकार, रन्स ऑफ कपल 2 धाबा. एकंदरीत पाहिलं तर 18 धावांची वादळी इनिंग साकारली. इनसाइड आउट, क्या बात आहे. क्रिकेटचा क्लास दाखवत असताना या ठिकाणी फलंदाज चेंडू निघून चाला. एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि आणखी एक दर्जेदार चौकार.
हर दाने दाने पे होता है खाने वाले का नाम, हर गेंद गेंद पे होता है खेळणे वाले का नाम. इथे बॅटिंग करत असताना पाहू शकाल प्रतीकला माहित आहे या चेंडूवर आपला अधिराज्य आपल्याला गाजवायचा आणि त्या अनुषंगाने मात्र बॅकलिप घ्यावी लागेल, फटका सजवावा लागेल, धावसंख्येचा वेग सातत्याने पुढे न्यावा लागेल आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करत असताना बॅट्समन संदीप या ठिकाणी गोलंदाजी करत असताना प्रतीक मात्र या ठिकाणी थांबत नाही आहे. संदीप गोलंदाजी करत असेल तर प्रतीक मात्र थांबणार नाही आहे. समोर ॲक्शन तर इकडून ॲक्शन रिॲक्शन दाखवायला मिळेल आणि ते मात्र दाखवत असताना बॅट्समन प्रतीक नावाचा फलंदाज चौका ठोकलाय. पाहू शकाल 3 चेंडू फेकून झाले संदीपने. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र 0 आणि चौकार. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहायला गेलं तर 26 चेंडूंचा खेळ झाला आणि या 26 चेंडूमध्ये बनवल्यात महालेट संघानं आतापर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 57 धावा. सकाळचं वातावरण निघून गेलं, दुपारचं ऊन या ठिकाणी तळपतंय. इथे मात्र लेंथ ओळखली, लाईन ओळखली, फटका केलाय. क्या बात आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकदीचा कमी वापर, चेंडूने केली हवाई सफर, षटकार. समितीची शोभा वाढवण्यासाठी आणि या स्पर्धेला 4 चंद्र पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी, रंग रंग भरण्यासाठी शिवडे गावचे सरपंच साहेब सन्माननीय महेशजी बांगर साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालं. आपलं सुद्धा बांगर साहेब या व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. अनेक मान्यवर पाहुणे या ठिकाणी येत आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल, तहसीलदार साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, आदरणीय आवारी साहेब, त्याचबरोबर विजयजी चव्हाण साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. अनेक मान्यवरांची मांदियाडी, हे प्रेम आहे आणि गर्भ श्रीमंती आहे सन्माननीय शिवाजी केंबारी साहेबांची. इथे मात्र शॉट ऑफ गुड लेंथ, क्या बात आहे, क्रिकेटचा क्लास दाखवलाय फलंदाजानं. जसा चेंडू बॅटवर आदळला आणि इथे मात्र हिरामनजी खरकर सर दाखवत असताना यस इट्स अ मॅक्सिमम, षटकार. थँक्यू सो मच हिरामनजी खरकर सर आणि आपल्या समेत हेमंतजी शेट्टी सर, दोन्ही अंपायरचं आम्ही कौतुक करू. इथे स्टेप आउट करून खेळ आहे पण फलंदाज होईल बाद आणि इथे मात्र विकेट नसेल, डॉट बॉल आहे. कारण ज्या वेळेला एखाद्या गोलंदाज चेंडू रिलीज करतोय, बॅटला ब्रश न होता जर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आला आणि त्याने व्यवस्थित कलेक्ट केला तर तुम्हाला धाव मिळणार नाही, किंबहुना तुम्ही धावला तरी तुमची विकेट दिली जाणार नाही. एकंदरीत डॉट बॉल आणि बघता बघता इनिंग कंप्लीट, षटक संपलं. पहिला डाव या ठिकाणी संपला आणि पहिल्या डावानंतर मालेर संघाची धावसंख्या धावपलकावर बनली. आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर 5 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 71 धावा. विजयासाठी संदीप गोरड यांना मात्र झोपून चालणार नाही, थांबून जमणार नाही, धावावं लागेल, चालावं लागेल, पडावं लागेल. 30 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 72 धावा. काय घडेल या मॅचमध्ये कठीण आहे, अशक्य असं या जगामध्ये काही नाही आहे, परंतु या मॅचमध्ये काय घडेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. हा या मुरबाड तालुक्याचा अभिमान. सन्माननीय शिवाजी केंबारी सर यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता वर्ष 4थं आहे, पर्व 4थं आहे. या 4थ्या पर्वामध्ये सुद्धा नाविन्याची ओढ आणि सातत्याने जिज्ञासेची आज धरून ठेवलेली स्पर्धा या शहापूर मुरबाड तालुक्याची भूषणाबळ सन्माननीय शिवाजी केंबारी यांच्या संकल्पनेतून साकारली. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022 दिवस क्रमांक 4 सामना क्रमांक 3 तिथे खेळतायत संदीप इलेमंडी हेनोली, अर्थातच संदीपजी घोरस्तर यांचा संघ आणि समोर जर पाहिलं तर मालेड सन्माननीय मदनजी ठाकरे सरांचा संघ. मदनजी ठाकरे सरांच्या संघानं बनवल्यात 71 धावा. विजयासाठी 72 धावांची गरज होतील की होणार नाही हे पाहण्यासाठी जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. जोडले जातील आमची साथी समालोचक सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद.
पूर्वक आभार. पुढील सामन्याची नाणेफेक करतोय आपण. मनु स्पोर्ट्स बोरगाव अर्थात कैलास बाबरे आणि बांजळे प्रमोदजी हेगडे. चला, मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाचे संगणक आणि बांजळे संघाचे संगणक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. ऑफिशियल कॉल आहे, आपण लगेचच या मित्रांनो. पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याची केली जाईल नाणेफेक. प्रमोदजी हेगडे सर यांचा संघ वांजळे आणि कैलासजी बाबरे यांचा संघ मनु स्पोर्ट्स बोरगाव. शिवडे गावचे माजी उपसरपंच सन्माननीय माजी सरपंच सन्माननीय बांगर साहेब, मी आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याचे नाणेफेक आपण करायचे. आपण यायचे. सन्माननीय बांगर साहेब यांच्या शुभ हस्ते केली जाईल नाणेफेक. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मनु स्पोर्ट्स बोरगाव आणि वांजळे. असं नाणेफेकीचा कौल जिंकलाय यस मनु स्पोर्ट्स बोरगाव संघानं. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. यस मनु स्पोर्ट्स बोरगाव संघ यस नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग फर्स्ट. यस, इथे मात्र मनामध्ये ठरवून ठेवलंय पहिल्यांदा बॅटिंग करायचे, धाडसी निर्णय घेतलाय. याच्या पाठीमागचं कारण काय? कारण तर काय नाही, पहिलेच वेळा आम्ही वांजले समोर खेळत आहोत. यस, नक्कीच नक्कीच. वांजळ्याच्या समोर तुम्ही पहिल्यांदा खेळतायत. 5 षटका असतील. यापूर्वी तुम्ही कधी खेळला नसाल, पण त्यांचा खेळ तुम्ही पाहिला असेल. बघितलं तर आता आज बघणार. यस, यापूर्वी पण पाहिलाय, पण आज मैदानामध्ये पाहायचं आहे. आणि त्यांच्यासोबत खऱ्या अर्थानं साखर गोड आहे हे खाल्ल्यानंतर कळते की किती गोड आहे. पाहण्याने खऱ्या अर्थानं मनामध्ये आम्ही ठरवतोय. यस, 5 षटकामध्ये कितीपर्यंत जाण्याचा टार्गेट राहील जेणेकरून तुम्हाला वाटेल की आम्ही सेफ आहोत या मॅचमध्ये. जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. यस, नक्कीच नक्कीच नक्कीच. वांजळे संघाचे संगणक नाणेफेक हारलात, जिंकला असतात तर निर्णय काय असता? फिल्डिंगच असते आणि आम्हाला फिल्डिंगच मिळाली आहे. यस, नाणेफेक हारल्यानंतर सुद्धा तुमच्या पदरामध्ये तुमच्या मनासारखं घडलंय. तुम्ही खेळ पाहिला असेल. कैलास बाबरे तुमच्या समोर असतील. काय टार्गेट असेल, कोणकोणता फलंदाज जेणेकरून तुम्हाला तुमच्या मनामध्ये भरलाय आणि याला तुम्हाला बाद करायचा आहे? कैलास बाबरेलाच आम्हाला बात करायची आहे. यस, एकच खेळाडू आहे की तो वन मॅन आर्मी आहे आणि निश्चितच त्याला बाद करण्याचा टार्गेट राहील. थँक्यू सो मच दोन्ही संघांना. दोन्ही संघाचे कॅप्टन खूप साऱ्या शुभेच्छा. तर प्रेक्षक हो, नाणेफेकीचा कौल झाला. पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याची नाणेफेक केली आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय मनु स्पोर्ट्स बोरगाव संघानं आणि घेतलाय बॅटिंग करण्याचा निर्णय. आजच्या दिवसातील ज्या ज्या संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकली त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इथे मात्र धाडसी निर्णय घेतलाय. काय घडेल पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तत्पूर्वी जाऊया मॅचच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेला आवाज दवाईचा पल्ल्याने शहापूर बदलापूर. सन्माननीय सोमनाथजी खाडे सर, धन्यवाद. थँक्यू सो मच रमेश सर. 72 धावांचं टार्गेट आहे आणि टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली टीम आपण पाहतोय. टीम डेहनोली, संदीप 11 डेहनोली टीम मैदानात बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानात, एका बाजूला हरीश आणि एका बाजूला संघाचा तारणहार संदीप. निश्चितच ही महत्त्वपूर्ण फलंदाजांची जोडी, बिनीची जोडी. संघाची पालखी खांद्यावरती. 72 धावांचं टार्गेट आणि यावेळेस स्ट्राईक वरती फलंदाज संदीप.
पॉवर प्लेचं हे षटक विवरचना आपल्याला पाहायला मिळतीये. 30 यार्ड मध्ये 9 क्षेत्ररक्षक. यावेळेसचा फटका चांगला आहे, बॅट मधनं निघाला तेव्हा समजलं होतं हा चेंडू मैदानात थांबणार नाही. चेंडू फरार 4 धावांसाठी. पंचांचा इशारा चौकार. गोलंदाज कुणाल आक्रमण चढवलंय. उर्फी चेंडू होता, त्याला चौकारासाठी पाठवलं. यावेळेस पुन्हा एकदा संदीपच्या बॅट मधनं हा डेहनोली गावचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड तडाखा. पंचांचा इशारा हा अनोख्या शैलीमध्ये हिरामन सरांच्या षटकार. आणि आमच्या मान्यवरांना सुद्धा प्रभावित करणारी कामगिरी हिरामन सरांसाठी या स्पर्धेचे प्रणेते सुहासजी यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. सुहासजी केंबारी यांच्या वतीनं हिरामन सरांसाठी षटकार आलाय. संजीवनी यावेळेस प्राप्त होईल धावफलकाला. जबरदस्त सुरुवात संदीपच्या बॅट मधनं हा बॅक टू बॅक दुसरा तडाखा. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सज्ज. पुन्हा एकदा थांबेल तो संदीप कसला, मात्र मिस टाइम स्ट्रोक. गोलंदाज हुशार आहे, यावेळेस रडार पासून दूर ठेवला आणि लालच दाखवत असताना संदीपला मात्र जाळ्यात पकडवलंय. मोठा मासा गळाला. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज संदीप नावाचं वादळ घोंगावताना आपण पाहत होतो. निश्चितच हे वादळ शमवण्यात यश मिळालं गोलंदाज कुणालला. फलंदाजी करत असताना डेहनोली टीम आपण पाहतोय. एका बाजूला मालेर टीमला सुद्धा एक वेळ आठवण करून देईल मित्रांनो. आयुष्य असू दे किंवा क्रिकेटचा खेळ, आयुष्यामध्ये वादळ येत असतात, वादळ जात असतात. मात्र ज्या वेळेला ही वादळ येत असतात तेव्हा स्वतःला कुठेतरी आश्रय घेऊन राहायचं असतं, स्वतःचा जीव सांभाळायचा असतो. आणि ज्या वेळेला ही वादळ निघून जातात तेव्हा पुन्हा एकदा आपल्या आयुष्याला सुरुवात करायची असते. जेव्हा फलंदाज संदीपचं वादळ आलं होतं तेव्हा मात्र मैदानामध्ये निश्चितच शांतता पाहायला मिळत होती मालेट संघाच्या गोटामध्ये. त्यानंतर मात्र संदीपचं वादळ जसं शमवलंय, मैदानात पुन्हा एकदा आशेचा किरण मालेट संघासाठी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात इन ॲट नंबर 3 वरती निकेश. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळायचं होतं. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. बॉडी लँग्वेज चेंज होत असताना मालेट टीमची 72 धावांचं टार्गेट आहे आणि आश्वासक सुरुवात करून दिली संदीपनं. आणि त्याच्यासोबत फलंदाज आपण पाहतोय हरेश. ही जोडी मैदानात होती, संदीपला बाद केलं. त्यानंतर हरेशच्या साथीला नवीन फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय निकेश. षटक क्रमांक पहिलं संपन्न. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 13 धावा अंकित झालेल्या. आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा वसूल केल्यात. आदरणीय सतीशजी केंबारी साहेब डेनोली गावचे सरपंच आहेत. हरीशच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आदरणीय सरपंच साहेब यावेळेस उपस्थित आहेत. डेनोली गावचं एक अतिशय लोकप्रिय नेतृत्व, अर्थातच प्रथम नागरिक सरपंच साहेब सतीशजी केंबारी साहेब यांच्या वतीनं हरेशच्या प्रत्येक षटकारासाठी पर्वणी आहे. 500 रुपयाचं रोख पारितोषिक. फलंदाज पाहायला मिळतोय हरेश, त्याच्या सोबतीला निकेश. ही जोडी, मोठी जबाबदारी दोघांच्या खांद्यावरती. मालेट संघाच्या वतीनं गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये यावेळेस पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 चालू होत आहे. गोलंदाज रोहित, मोठी जबाबदारी खांद्यावरती. स्ट्राईक वरती फलंदाज
हरेश यावेळेस रिवर्स खेळलाय आणि पहिला षटकार हरेशच्या बॅट मधनं सरपंच साहेबांचा टाळ्यांचा उद्घोष. स्ट्रोक उलट्या हातानं तडाखा देत असताना फलंदाज यावेळेस सांगतोय हरेश ये तो मेरे बाये हात का खेल है. षटकार 6 धावांनी धावफलक सरकेल जाऊन पोहोचलं ते तब्बल 19 आकड्यावरती. पहिला चेंडू फेस करत असताना गोलंदाज आपण पाहतोय रोहितचा पहिल्या चेंडूला आसमान दाखवलंय. चेंडू पाठवा मैदानात. षटक क्रमांक दुसरं चालू झालं आणि अगदी पहिल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. चेंडू गहाळ झालाय. अगदी विचार केला तर त्या बाजूला नदी आहे आणि नदीच्या दिशेने चेंडू गायब झालाय. जबरदस्त तडाखा फलंदाज आपण पाहतोय संदीप 11 डेहनोली संघाच्या वतीनं हा हरीश. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हा फटका आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त तडाखा. षटकारानंतर धावफलक वेगानं पुढे सरकलं 19 या आकड्यावरती. 72 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी उतरलेली टीम संदीप 11 डेहनोली आपल्याला पाहायला मिळतीये. दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीची, एकाच वजनाची, एकाच कॅलिबरची टीम आपण पाहतोय मालेटची टीम खेळत असताना. टिट फॉर टॅट उत्तर चालू आहे. यावेळेस हरेश चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न लेगस्टिकच्या बाहेर. पंच हेमंत सर आमच्याकडे वळाले आणि चेंडूला वाईट घोषित केलंय. अवंतरची 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 20 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात संदीप 11 डेहनोली संघाच्या. हरेशला पुन्हा एकदा आठवण करून देईल सरपंच साहेब आदरणीय सतीजी केंबारी यांच्या वतीनं प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र धाव चोरण्याचा प्रयत्न आणि ही चोरी मैदानात पकडली जाते. मोठा धक्का यावेळेस लागेल. धक्का क्रमांक दुसरा. निकेश बॅक टू द डगआउट. पाहायला मिळतोय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जिथं जिथं चर्चा होते तिथं तिथं डंका वाजतोय केवळ कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022 चा. आदरणीय सुहासजी केंबारी साहेब, शैलेशजी केंबारी साहेब, मनोजजी केंबारी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ टेंबरे यांच्या संयुक्त विद्यमानाने चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम टेंबरे गावच्या या गोल मैदानामध्ये, अर्थातच क्रिकेटच्या या पंढरीमध्ये हा चाललेला रणसंग्राम. पुन्हा एकदा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळाले. वाईटचा इशारा. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय कवायत करण्याची संधी पंचांना सुद्धा मिळत असताना वाईट येतोय. अवांतरची 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक सरकलं जाऊन पोहोचलं 21 या आकड्यावरती. 21 ऑन स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. रोहितचा चेंडू यावेळेस डेलिकेट टच देण्याचा प्रयत्न, मात्र शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. चेंडूला अडवलं. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाही. जोपर्यंत फलंदाज हरेश मैदानात आहे तोपर्यंत मात्र मोठी अपेक्षा त्याच्याकडून निश्चितच असतील टीम संदीप 11 डेहनोली या टीमला. रोहितचा हा चेंडू यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज फेल. रोहित च्या गोलंदाजीवरती हा गडी बाद होत असताना हरेश बॅक टू द पॅव्हिलियन. अपेक्षा होत्या हरेशकडनं, मात्र यावेळेस निराश मनानं परतत असताना तंबूच्या आश्रयाला मोठा गडी यावेळेस बाद केलाय गोलंदाज रोहितनं. रोहितच्या गोलंदाजीचं जर विश्लेषण केलं, पहिल्या चेंडूवरती 6 धावा, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर विकेट बाद होते,
त्यानंतर पुन्हा एक वाईट, त्यानंतर 0 आणि विकेट घेत असताना याच दरम्यान व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत आदरणीय सुनीलजी मोहपे साहेब, त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं आणि सुहाजी केंबारी साहेबांच्या वतीनं संपूर्ण टेंबरे ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस फलंदाज आपण पाहतो निलेश आणि त्याच्या सोबतीला परेश, या जोडीवरती जबाबदारी संदीप 11 डेहलोली संघाची. निलेश फ्लिक केलंय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि यशस्वी केलाय. 2 धावांचं योगदान बऱ्याच वेळानंतर धावफलकाला येत असताना धावफलक सरकलं जाऊन पोहोचलं ते 23 या आकड्यावरती. 23 ऑन स्कोर बोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती. डेहनोली संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा रोहित, षटक क्रमांक 3 चालू आहे. स्ट्राईक वरती निलेश. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. फुलटोज मिड ऑफ वरती फिल्डिंग चांगलं बघायला मिळालं. चेंडूला अडवलंय तर टी यार्ड मध्ये 2 धावा पूर्ण आणि थोडासा फंबल झालेला क्षेत्ररक्षक आपण पाहिला. संधी मिळाली आणि संधीचं सोनं करत असताना या 2 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा जोडल्या जातील. 2 धावांनी धावफलक सरकलं जाऊन पोहोचलं ते 25 या आकड्यावरती. 25 ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहिलं, दुसरं समाप्त झालं आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. संदीप 11 डेहनोली संघाची ही धावसंख्या. फिल्डिंग लावून घ्या. दुसरं षटक संपन्न. धावफलकावरती 25 धावा. डेहनोली संघाची ही धावसंख्या आपण पाहतोय. 72 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे आणि टार्गेट चेस करत असताना उतरलेली टीम आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त मुकाबला निश्चितच पाहायला मिळेल. मुरबाड विभागातीलच या 2 टीम एकमेकांच्या समोर आपलं नशीब आजमावताना आपल्याला पाहायला मिळतात. निमित्त आहे कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022 हे भव्य दिव्य पर्व आणि या पर्वाचा आजचा 4था दिवस. 4थ्या दिवसातली ही महत्वाची मॅच चालू आहे. एका बाजूला आपण टीम पाहतोय, टीम संदीप 11 डेहनोली, आणि त्यांना फाईट करताना आपल्याला टीम पाहायला मिळते समोर तितक्याच ताकदीची मालेड ही टीम आपल्याला बघायला मिळते. 5 षटकांचा पूर्वार्ध आपण पाहिला, तब्बल 71 धावा जमवल्या होत्या. 72 धावांचं टार्गेट घेऊन डेहनोली टीम मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि संघासाठीचं 3रं षटक घेऊन सज्ज आहे. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल परेश आणि निलेश. मोठी जबाबदारी खांद्यावरती. 72 धावांपर्यंत पोहोचायचंय मित्रांनो. कसं पोहोचायचं हे मात्र तुम्हाला निश्चितच ठरवावं लागेल. फटका चांगला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेनं. हा तडाखा पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. निश्चितच अडवलंय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला स्टॉप केलाय. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. 100% मेहनत मैदानात करत असताना, 100% कमिटमेंट मैदानात देत असताना मालेड ही टीम आपण पाहतोय. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. मालेड टीम म्हटलं म्हणजे जुनी जाणती टीम आहे. जेव्हा आपण पूर्वीपासून टेनिस क्रिकेट विश्व पाहिलं असेल तर मुरबाडच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या टीमचं नाव मात्र अग्रगण्य राहिलंय. तितक्याच ताकदीची डेहनोली टीम. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या जवळ. ब्युटिफुल फिल्डिंग. चेंडूला अडवला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं दोनही फलंदाजांना. आपला एंड यावेळेस चेंज करत असताना संदीप 11 डेहनोलीची ही टीम. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावरती. 28 ऑन स्कोर बोर्ड. सज्ज आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज निलेश. मोठ्या फटक्यासाठी जागा बनवण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाज अतिशय चाणाक्ष. शेवटच्या मोमेंटला स्लोवर हाताळत असताना चेंडूला रिलीज केलं ऑफस्टिकच्या बाहेर. कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा कनेक्शन झाला नाही आणि 0 धावांसाठी हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. गुड बॉलिंग. सातत्यानं कमबॅक करत असताना मालेड संघासाठी चाललेली ही गोलंदाजी.
पहिलं षटक चांगलं राहिलं, त्यानंतरचं हे दुसरं स्वतःच्या खात्यातलं षटक हाताळत असताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय कुणाल. पुन्हा एकदा हलक्या हातानं फ्लिक केलं होतं, एक धाव पूर्ण केली. एकापेक्षा जास्त काहीच नसेल, एका धावेने धावफलक सरकलं. 28 आकड्यावरती 29 आकड्यावरती 29. शांत चाललेलं क्रिकेट. बराच वेळ आपण पाहिलं तर थांबून ठेवलंय फलंदाजांना, मोठा प्रहार करण्याची संधी अद्यापपर्यंत दिलेली नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू, कॉट बिहाइंडचा अपील आणि पंचांनी उचलून धरलाय. आकाशाकडे बोट दर्शवत असताना फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक लागतोय चौथा डेनोली टीमला. बहात्तर धावांचं टार्गेट घेऊन मैदानात टीम आपण पाहतोय. संदीप 11 डेहनोली. मात्र सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या. त्यानंतरचं हे तिसरं षटक जे कुणालनं यावेळेस हाताळायला घेतलंय त्यानं मात्र थांबून ठेवलंय. धावफलक स्थिरावलेलं 29 आकड्यावरती 29 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा कुणाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. अद्यापपर्यंत थांबवून ठेवणारी गोलंदाजी टीम डेनोलीला. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू फेस करत असताना हा डॉट खेळतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू बघायला मिळाला. षटक क्रमांक 3 समाप्त आणि धावफलक जर आपण पाहिलं तर स्थिरावलेलं 29 आकड्यावरती. हे षटक जर आपण पाहिलं तर विजयाचा दरवाजा उघडा करणारं षटक ठरू शकतं मालेड संघासाठी. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावरती डेहनोली संघाची धावसंख्या 29 धावा. निश्चितच 350 वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रभर मोगलाई माजली होती. संपूर्ण महाराष्ट्रावरती मात्र साम्राज्य होतं मोगलाईचं. संपूर्ण महाराष्ट्र गर्द अंधारामध्ये ग्रासला गेला होता आणि त्या परिस्थितीमध्ये जिजाऊ मातांची पुण्याई फळाला आली आणि आशेचा किरण जन्माला आला. अर्थातच छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि त्या दिवसापासून मराठी माणसाला आपलं अस्तित्व यावेळेस प्राप्त झालं आणि आजही ते स्वातंत्र्य अस्तित्व संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण मराठी मनाला आज छत्रपती शिवरायांच्या कृपेनं प्राप्त झालंय. पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद करूयात डीजे कल्पेचं, ज्यांच्या माध्यमातून हे सुंदर स्फूर्तिगीत आपल्याला ऐकायला मिळालं. तिसरं षटक समाप्त. मैदानामध्ये आपण पाहतोय तब्बल 29 धावा, शेवटचे 12 चेंडू आणि गरज आहे 43 धावांची. ज्याप्रमाणे शून्यातील स्वराज्य निर्माण केलं होतं छत्रपती शिवाजी राजांनी, तशाच परिस्थितीमध्ये यावेळेस संघर्ष निश्चितच करावा लागेल. डेनोली टीमला जर ही मॅच जिंकायची असेल तर 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. अभूतपूर्व खेळीची गरज आहे, ताकदीच्या खेळाची निश्चितच गरज. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. मालेड संघाच्या वतीनं गोलंदाज महेश सज्ज आहे. यावेळेस मोठी जबाबदारी असेल फलंदाजांच्या खांद्यावरती. संदीप 11 डेनोली 72 धावांचं टार्गेट आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. महेश पहिला चेंडू. पहिला चेंडू जास्त उंची निश्चितच बघायला मिळते. पंच आमच्याकडे वळाले आणि या चेंडूला अवांतर घोषित केलं. दोनही हात समांतर केले आणि चेंडूला अवांतर दिलंय. एका धावेने धावफलक सरकेल. 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं धावफलक आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 हे अतिशय निर्णायक षटक असेल. स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहतोय. बऱ्याच वेळापासून निलेश शॉर्ट पिच चेंडू वाट पाहत होता आणि शॉर्ट पिच जसा पाहिला चेंडू नजरेमध्ये भरलाय. सीमारेषेच्या बाहेर पाठवून देत असताना हा बऱ्याच काळानंतर आलेला संघर्षाचा शंखनाद. चौकार.
या चौकाराची निश्चितच नितांत गरज होती. टीम संदीप 11 डेनोलीला आणि निलेशच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला बघायला मिळाला. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतरचा हा चौकार निश्चितच मोमेंटम शिफ्ट होईल का हे पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. युवा खेळाडू महेशवरती जबाबदारी सोपवली आहे आणि महेशला मात्र ही लिलया कामगिरी पार पाडावी लागेल. जर निलेशच्या बॅटमधनं मोठे प्रहार आले तर मात्र डेनोली संघासाठी आशेचा किरण निश्चितच तयार होईल. हा चौकार आलाय, निश्चितच मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस फटका फसलेला बघायला मिळाला आणि जास्त वेळ आनंदोत्सव साजरा करता आला नाही आणि मोठा धक्का यावेळेस मिळत असताना फलंदाज बाद. सर थँक्यू. दुपारच्या सत्रात चाललेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. 72 धावांचं टार्गेट आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेश चौथं षटक हाताळत असताना मालेड संघासाठी ही चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक चौकार आला, त्यानंतर कमबॅक केलं. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. हा फटका चांगला बघायला मिळाला. गॅप सिलेक्शन प्रॉपर होता आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौकार. चौकार आलाय आणि निश्चितच फलंदाज आपल्याला सांगतोय आल्या आल्या मी सुद्धा तयार आहे संघर्षासाठी. प्रवीणच्या बॅटमधनं हा चौकार. शॉर्टपिच चेंडू, जबरदस्त फटका बघायला मिळतोय. झेल चांगला टिपत असताना फटका चांगला होता, मात्र गॅप सिलेक्शन नव्हता. हातामध्ये झेल, फलंदाज बाद. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक चौकार आला सुरुवातीलाच आपण पाहिलं तर पहिला वाईड आला, त्यानंतर चौकार आला होता, मात्र घाबरून हादरून न जाता चांगली गोलंदाजी राहिली आहे. गडी बाद केला, त्यानंतर पुन्हा चौकार आला, पुन्हा कमबॅक केलं. फलंदाजाला बाद करत असताना गोलंदाज महेश पुन्हा एकदा सज्ज आहे. डावखुऱ्यात आता गोलंदाज. यावेळेस फटका पाहायला मिळतोय. सीमारेषेजवळ फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा मात्र घेण्यापासून रोखू शकला नाही. 2 धावा जोडल्या जातील धावफलकावरती. धावफलक सरकेल, जाऊन पोहोचलं ते 40 या आकड्यावरती. 40 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 72चं टार्गेट आहे आणि षटक क्रमांक आपण पाहतोय 4. 55 विनंती आहे, थोडीसं लक्ष ठेवा गोलंदाजाच्या ऍक्शन वरती. 55 विनंती आहे, गोलंदाजाच्या ऍक्शन वरती लक्ष ठेवायचंय. जर सदोष आढळला तर चेंडू चांगला बघायला मिळाला. यावेळेस गोलंदाजी मार्क वरती अनुभवाचा वापर करत असताना टाकलेला हा चेंडू निश्चितच फंबलिंग बघायला मिळालं. निश्चितच या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील वाईड पंचांचा इशारा आणि वाईट +2 अशा 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. फलंदाज आपल्याला बघायला मिळतो स्ट्राईक वरती. स्ट्राईक वरती बंटी.
यावेळेस बंटीचा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली निश्चितच पाहायला मिळतोय. मात्र जीवनदान मिळत असताना 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. डेहनोली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकलेली 45 या आकड्यावरती. 45 ऑन स्कोर बोर्ड. 45 धाबा. षटक क्रमांक 4 समाप्त झालं आणि धावफलकावरती 45 धाबा. संदीप 11 डेहनोली संघाची धावसंख्या. चला मित्रांनो, स्पीडअप करा. शेवटचे 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. फलंदाज आपल्याला मैदानात बघायला मिळतात. जगदीश आणि बंटी ही जोडी मैदानामध्ये आबाधित फलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन आपल्याला बघायला मिळेल, चेंजेस पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस मालेट संघासाठी वैभव. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक वरती फलंदाज जगदीश. नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल बंटी. 6 चेंडू 27 ची आवश्यकता आहे. मोठ्या प्रहारांची गरज निश्चितच. आव्हान मोठं आहे मात्र अशक्य नाहीये मित्रांनो. या मैदानावरती आपण पाहिलंय बऱ्याच वेळा 6 चेंडू आणि 20 पेक्षा जास्त धावा चेस होताना सुद्धा आपण पाहिले आहेत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज वैभव. पहिला चेंडू लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू. पंच हिरामन सरांचा हा इशारा अनोख्या स्टाईल मध्ये वाईडचा इशारा. 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. शेवटचे 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता संदीप 11 डेनोली संघाला. एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर मात्र निश्चितच डेनोली टीम कमबॅक करू शकते किंवा जेवढे डॉट चेंडू टाकले जातील तेवढे मात्र फायदेशीर असतील मालेट संघासाठी. पुन्हा एकदा वैभव. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका यावेळेस पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याची संधी आली होती मात्र ही संधी दवडत असताना 1 धाव धावफलकावरती वाढ होईल. एका धावेने धावफलक सरकेल. जाऊन पोहोचलं ते 47 या आकड्यावरती. 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 25 धावा. वैभव पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढले. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. चेंडूला कलेक्ट केला आपल्या फॉलो थ्रू मध्ये. 1च धाव या चेंडूवरती सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे 4 चेंडू 24 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं अनिवार्य असेल जर मॅच जिंकायची असेल टीम डेहनोलीला तर. गोलंदाजी मार्कवरती वैभव. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत साकारली आहे. 2 चेंडूंचा खेळ त्यानं दाखवलाय. चांगली गोलंदाजी मैदानात दाखवत असताना पुन्हा एकदा वैभव. हा चेंडू सन्मान दिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा निश्चितच कंप्लीट केल्या जातील का हा प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर पंचांनी दिलं. बोट आकाशाकडे. धावाच्या स्वरूपात पंच आऊट देत आहेत. फलंदाज बाद. शेवटचे 3 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. टीम डेहनोलीला जर मॅच जिंकायची असेल तर एखाद्या चमत्काराची अपेक्षा निश्चितच असेल. मात्र वैभवनं प्रभावित केलं या षटकामध्ये. गोलंदाजी अटॅक चांगला बघायला मिळाला मालेट संघाच्या वतीनं. निश्चितच टार्गेट 72 धावांचं होतं मात्र ते डिफेंड करणं सुद्धा गरजेचं असतं. यावेळी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अद्यापर्यंत टीम मालेटनं कमांड आपल्या हातामध्ये ठेवली आहे. संघाची सूत्र, सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये ठेवत असताना गोलंदाजी मार्कवरती वैभव. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे. शेवटचे 3 चेंडू आणि गरज आहे 23 धावांची. पुन्हा एकदा वैभव. फटका यावेळेस बॅटची कडा. 1च धाबेसाठी येणारा हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. शेवटचे 2 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. वैध चेंडू जर फेकले तर मात्र मालेट संघ विजयी होऊ शकतो. जर जास्तीचे नो वगैरे जर बघायला मिळाले तर मात्र कमबॅक करू शकेल. एखाद्या चमत्काराची अपेक्षा निश्चितच असेल कारण क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचं दुसरं नाव.
हा डॉट बॉल, एक चेंडू 22 धावांची आवश्यकता आणि मालेट टीम यावेळेस चांगली पकड मजबूत करत असताना आपल्या संघासाठी यावेळेस चांगली गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज वैभव विजयाचा दरवाजा उघडत असताना या टेंबरे गावच्या गोल मैदानावरती निश्चितच विजयाचा झेंडा गाडण्यासाठी तयार असताना आपल्याला पाहायला मिळते टीम मालेड. लेट आलेला हा फटका सिक्सर बघायला मिळाला, मात्र शेवटच्या मोमेंटला हा सामना हातातून निसटून जात असताना डेनोली टीम मालेड संघ विजयी झालाय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गोड कौतुक असेल टीम संदीप 11 डेनोली संघाचं सुद्धा, कारण क्रिकेटचा हा खेळ आहे मित्रांनो. जिंकलो तर आवरायचं असतं आणि हारलो तर स्वतःला सावरायचं असतं. दोनही संघांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि विजयी टीम यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मालेड, हार्दिक हार्दिक अभिनंदन.